महाराष्ट्र राज्यामध्ये देव-दानव युद्धासाठी प्रसिद्ध असलेल्या दौंड तालुक्यातील कुसेगाव मधील श्री भानोबा देवाचा 2 दिवसीय यात्रा उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलाय। यात्रेमध्ये देवाचे दर्शन तसेच देव-दानव युद्धाचा अद्भुत क्षण पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावलेली होती। या देव-दानव युद्धामध्ये 2च दिवसांत एकूण 2458 तस्कर धारातीर्थी पडले गेले। धारातीर्थी पडलेल्या तस्करांच्या कानामध्ये भानोबा देवाचा नामघोष करून तस्करांना शुद्धीवर आणलं गेलंय। कुसेगाव ग्रामस्थांच्या अतिशय चोख नियोजनामुळे या यात्रा उत्साहात पार पडलाय। यात्रेच्या 3ऱ्या दिवशी श्री भानोबा देवाचे प्रस्थान कोयाळीकडे झालेले असून कुसेगाव ग्रामस्थ भावनिक झाल्याचं पाहायला मिळाले आणि याचाच अधिकचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी। पाहूयात। कुसेगाव मध्ये श्री भानोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे। आपल्या बरोबर कुसेगावचे माजी सरपंच आहेत, तर ताई काय सांगाल कशा प्रकारे यात्रा झाली? नमस्कार। 2021 ला मला सर्व ग्रामस्थांनी सरपंच पदाची संधी दिली होती। डिसेंबर 2021 ला सर्व ग्रामस्थांनी मिळून मंदिराचं भूमिपूजन केलं होतं आणि आता चालू वर्षी 2025 ला मंदिर पूर्ण झाले आणि कलशारोहणचा कार्यक्रम झाला 29-30 तारखेला। तर ह्या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, लहान मुलं, विशेष करून लहान मुलं आणि महिला भगिनींचं मी या माध्यमातून आभार मानेल की आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि देणगी देण्यासाठी सर्वांचे आभार मानते। कोयाळे गावचे ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतले ग्रामस्थ असतील, सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात देणगी देऊन सर्वांच्या माध्यमातून हे मंदिर पूर्ण झाले आणि भूमिपूजन केलं होतं। मंदिर पूर्ण झालं, आनंद तर आहे पण समाधान या गोष्टीचं आहे, आपण जे बोललो होतो ते पूर्ण झालं। धन्यवाद। आपल्या बरोबर देवाचे भक्त आहेत, काय सांगा आपण? दरवर्षीप्रमाणे आपल्या भानोबा देवाची यात्रा संपन्न झालेली आहे। तरी आज भानोबा देवाचं प्रस्थान कोयाळीकडे होत आहे। तरी भानोबा देवाचे मामा कोळेकर घराणे आणि कुसेगाव ग्रामस्थांमध्ये आज दुःखाचं वातावरण आहे। आपल्या बरोबर उत्तम सर आहेत, त्यांनी यात्रेचं खूप छान पद्धतीने निवेदन दिलेलं आहे। आखाडा सुद्धा सर काय सांगा आपण, कसं वाटतं आज आपल्याला? सर्व ग्रामस्थांच्या, पंचक्रोशीतील तरुणांच्या आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने यात्रा अतिशय उत्साहामध्ये सर्वांनी संपन्न केलेली आहे। जंगी आखाडा पण आपल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून, सर्व पंच कमिटीच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात जल्लोषात या ठिकाणी काल झालेला आहे आणि आज सकाळी सत्कर्म फाउंडेशन व सर्व मित्रपरिवार त्यांनी गावामध्ये जो कचरा झालेला आहे ते स्वच्छता अभियान राबवलेलं होतं। दरवर्षी ते राबवत असतात, आज सकाळी तेही राबवलेलं आहे आणि आज दुपारी 1 वाजता भानोबा देव कोयाळीकडे प्रस्थान करेल। सर्व गावामध्ये दुःखद वातावरण आहे। सर्व भाविक भक्त आणि आमचे कुसेगाव ग्रामस्थांना 15 दिवस जो आनंद होतो तो आज देव मूळ गावी कोयाळीकडे देत असताना सर्वजण दुःखद अंतःकरणाने देवाला कोयाळीकरांच्या ताब्यात देतील। खऱ्या अर्थाने देव कुसेगाव मध्ये 10 ते 12 दिवस असतो। आज कुसेगाव मधनं देवाचं प्रस्थान कोयाळीकडे होणार आहे। तरी आपल्या बरोबर गावचे माजी उपसरपंच आहेत, मला सांगा देव आज कोयाळीकडे प्रस्थान होणार आहे, मला सर्व ग्रामस्थ भावनिक वाटतात, काय सांगा ना आपण? आपला देव भानोबा देव हा पूर्ण वर्षभर कोयाळी त्यांच्या मूळ गावी असतो आणि वर्षातले 12 दिवस या मामाच्या गावी म्हणजे आमच्या कुसेगावला येत असतो। तर गेल्या 25 तारखेला 25 डिसेंबरला देवाचं गावामध्ये प्रस्थान झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या उत्सवाला तिथून सुरुवात झाली आणि काल आणि परवा 5 आणि 6 तारखेला यात्रा अतिशय भावनिक, अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी कालची यात्रा पार पडली। कुठल्याही यात्रेला गालबोट न लागता, कुठलाही भांडण तंटा न होता ही यात्रा या ठिकाणी काल 2 दिवस पार पडली। मुख्य आकर्षण हे देव-दानव युद्धाचं असतं। समक्ष या ठिकाणी देव आणि दानवाचं युद्ध होत असतं। फार मोठी धक्काबुक्कीची यात्रा असते, प्रत्येकाला धक्काबुक्की लागतच असते या यात्रेत येणाऱ्याला। तरी सुद्धा कुठल्याही तंटा या ठिकाणी यात्रेमध्ये होत नाही आणि यात्रेसाठी येणारे जे सर्व कुसेगाव पडवी आणि सर्वच पंचक्रोशीतील तरुण मंडळ असतील, भाविक भक्त असतील, ग्रामस्थ असतील, सर्व भाविक असतील, या सर्वांच्या सहकार्यानं ही एवढी मोठी यात्रा या ठिकाणी अतिशय निर्विघ्नपणे पार पडली आणि आता आज दुपारी 1 वाजता भानोबा देवाचं आपल्या मूळ गावी म्हणजे कोयाळीकडे प्रस्थान होणार आहे। गेले 10-12 दिवस जे अतिशय उत्साहाचं वातावरण गावामध्ये होतं, अतिशय उत्साह गावामध्ये नांदत होता, परंतु आज देवाचं प्रस्थान झाल्यानंतर गाव सुनं मोकळं होणार आहे। त्यामुळे गावात सर्वच लोक या ठिकाणी भावनिक झालेले आहेत। त्यामुळे थोडंसं भावनिक वातावरणात या ठिकाणी दुपारी 1 नंतरनं देवाला निरोप दिला जाईल आणि त्यानंतरनं देव
पायी आपल्या मूळ गावी कोयळीला प्रस्थान करेल. किरण गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.